मोठ्या प्रमाणात साजरा होतो, वेगवेगळ्या राज्यांमध्ये होतो। हा 14-15 मध्ये मला वाटतं पुण्यालाही झालेला होता आणि देशभरामध्ये साजरा होतो। पण आता सुदैवाने 22 जानेवारी एक आठवडाभरानेच 10 दिवसांनीच राम जन्मोत्सवाचा म्हणजे राम अयोध्येचा जो विषय आहे हाही त्याच वेळेला आलेला हा योगायोग आहे। प्रभू रामचंद्र आमच्या आता त्याच्या मंदिरामध्ये प्रवेश करणार आहेत, तिथे स्थानापन्न होणार आहेत आणि म्हणून मला वाटतं की हा एक चांगला योग आहे। परंतु त्या कार्यक्रमामुळे हा कार्यक्रम झाला असं समजण्याचं कारण नाही। 12 जानेवारीला हा कार्यक्रम देशात कुठे असला तरी मोदीजी या कार्यक्रमाला हजर असतात, ते कधी हा कार्यक्रम चुकवत नाही आणि म्हणून हा योगायोग आहे। 12 तारखेला विवेकानंदांची जयंती आहे आणि 22 तारखेला राम जन्मभूमी या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं त्या ठिकाणी आगमन म्हणजे मंदिरामध्ये स्थानापन्न त्या ठिकाणी होणार आहे। या विषयाचा आणि लोकसभेच्या रणशिंगाचा काही संबंध नाही। मी पुन्हा सांगेल की मोदीजी दरवर्षी या कार्यक्रमाला देशात कुठे जिथे कार्यक्रम होतो, ज्या राज्यात होतो त्या राज्यामध्ये या ठिकाणी मोदीजी हजर असतात आणि म्हणून तसा नेहमीप्रमाणे हा कार्यक्रम या ठिकाणी आहे। निवडणुकीचा या कार्यक्रमाचा कोणी संबंध नाही किंवा त्या संदर्भामध्ये मला वाटतं ते इथे वाच्यताही करणार नाही। अजून अशी परवानगी आम्हाला मिळाली नाही की त्या ठिकाणी आरतीला जावं किंवा काळाराम मंदिरामध्ये जावं। आम्ही विनंती केलेली आहे, आम्ही पत्रव्यवहारही केलेला आहे, आम्ही फोनवरून संपर्क साधला आहे PM ऑफिसशी, पण तो अजून तशी संमती मिळालेली नाही। परंतु आपल्याला कल्पना आहे प्रभू रामचंद्र आणि नाशिक हे दोघांचं नातं आहे। प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्श झालेली पावन झालेली त्या ठिकाणी भूमी आहे। काळाराम मंदिराचा एक मोठी आख्यायिका आहे, त्याचा एक मोठा इतिहास आहे आणि म्हणून आमचा आग्रह होता की मोदीजींनी या मंदिरामध्ये यावं, परंतु सुरक्षेच्या कारणावरून अजून ते काही नक्की होत नाही आहे आणि खरं त्यांची सुरक्षा ही सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे। आता स्वतःच ते अयोध्येला राम मंदिरामध्ये जाणार आहे पूजेला उद्घाटन प्रसंगी, त्यामुळे ते इथे आले नाही आले तो काही प्रश्न नाही। परंतु एक आगळा वेगळा कार्यक्रम, अतिशय भव्य दिव्य असा कार्यक्रम हा स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या निमित्ताने हा राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिक शहरामध्ये होतोय, हे खरं म्हणजे आमच्या दृष्टीने अतिशय भाग्याची बाब। मी पुन्हा सांगेल, मी वारंवार सांगतोय की खरं म्हणजे इतकं का असं करतात काही लोक, म्हणजे फक्त लांगनचालन करायचं, मतांसाठी अशी भाषा करायची, मायनॉरिटीच्या लोकांचं इतकं कुराळत बसायचे का करतात असं काही समजत नाही। म्हणजे प्रभू रामचंद्र अख्ख्या देशाचं एक आदर्श आहेत। अख्खा देश आता राममय झालेला आहे। 22 जानेवारीला एवढा भव्यदिव्य कार्यक्रम आहे, पण आपण रामाच्या विरोधामध्ये बोललो की मग आपल्याला प्रसिद्धी मिळेल, आपण टीव्हीवर दिसू, या आशयपोटी त्यांनी हा विषय हाती घेतला आहे, स्टेटमेंट त्या ठिकाणी केलेलं आहे। खरं म्हणजे लोक म्हणतात त्यांना वेड्याच्या असणं, वेडा वगैरे काय नाही, वेडा पडून पेढा खायचं काम त्याचं चाललेलं आहे। मी तर मागणी केलेली की त्याचा DNA टेस्ट करा, तो कसला आहे म्हणून। मी खरं सांगतो, मी कालही बोललो आजही बोललो, तुमच्या समोरही सांगतोय की जितेंद्र आव्हाडचा DNA टेस्ट करा, तो आहे काय नेमका। अन्यथा असं देशामध्ये एकही माणूस असं म्हणू शकत नाही की राम शाकाहारी होता, राम त्या ठिकाणी जनावरं मारायचा, श्वापद मारायचा आणि खायचा, म्हणजे लाज वाटायला पाहिजे असं बोलताना। पण आजकाल मतांसाठी राजकारणासाठी किती खालच्या स्तरावर काही लोक जात आहेत हे आपण त्या ठिकाणी बघतोय आणि म्हणून मी कालही म्हटलं होतं की उद्धव ठाकरेंनी पण या संदर्भामध्ये खुलासा करा ना, तुम्ही त्यांच्यासोबत आहात। माननीय शरद पवार साहेबांनी पण सांगावं की तुम्ही सहमती आहेत त्या विषयाशी। तुम्ही यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे जितेंद्र आव्हाडांनी, तुम्ही तुमचं मत काय या विषयावर तुम्ही स्पष्ट करा ना, एकदा काय असेल नसेल तर लोकांसमोर येऊ द्या। म्हणजे आता तुम्ही म्हणतात, ते म्हणतात की हे माझे बाप आहे, हा म्हणतात हे म्हणतात माझा लेकरू आहे, तर बाप लेकरूंनी दोघांनी त्या ठिकाणी सांगावं की तुमचं या संदर्भामध्ये मत काय, स्पष्ट करा, लोकांसमोर येऊ द्या। भारतीताई सुद्धा दिल्लीला तोडगा काढतायत, आमचे खासदार काढतायत, आम्ही सुद्धा त्या संदर्भामध्ये बोललेलो। परवा सुद्धा मी हा विषय वरती सुद्धा बोलतो, बैठकीत सुद्धा CM डेप्युटी CM होते त्यावेळेला सुद्धा बोलतो। मला वाटतं निश्चितच या संदर्भामध्ये लवकरच तोडगा निघेल। पुण्यामध्ये सुनील कांबळे भाजप आमदारांनी कानशिलाती लगवलेले त्यावरती पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगवलं कधी आज दुपारी या संदर्भात सॉरी मला खरंच काही माहिती नाही। मी तर सगळ्या प्रवासामध्ये 4 जिल्हे फिरून होता, विचारलं तर परत संभाजीनगर, तिथून मुंबई रात्री 11 वाजेपर्यंत पोहोचलं, त्यामुळे मला काही माहिती नाही। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण करण्याचे सकाळी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण 7 दिवसाच्या आत करावं अशा पद्धतीचं परिपत्रक काढण्यात आलेलं आहे शासनाच्या माध्यमातून। झटपट मिळणारं आरक्षण कसं वाटतं? मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकार अतिशय तत्पर आहे, अतिशय वेगाने आम्ही कामाला लागलेलो सुरुवातीपासून लागलेलो आहोत। परंतु आपल्याला कल्पना, मी वारंवार या ठिकाणी सांगतोय की मागासवर्गीय आयोग, या मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो की लवकरच हा अहवाल आमच्या समोर येईल आणि विधानसभेचं एका दिवसाचं अधिवेशन घेऊन आम्ही त्याला त्यात मान्यता देऊ, हा कायदा करू। त्यामुळे हा प्रश्न खऱ्या अर्थाने कायमस्वरूपी सुटेल आणि हा
आम्हाला आरक्षण हे नुसतं तात्पुरतं द्यायचं नाही आहे. उगाच घाईगर्दीमध्ये हे करा ते करा असं करण्यापेक्षा आम्हाला टिकणारं आरक्षण या ठिकाणी मराठा समाजाला द्यायचं आहे. मागच्या वेळी देवेंद्रजींनी ते दिलं होतं. दुर्दैवाने उद्धवजींनी त्याकडे लक्ष दिलं नाही, त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये ते फेटाळलं गेलं. पण आता अजिबात तसं होणार नाही. थोडाफार 4-8 दिवस मागे पुढे होतील, पण आम्हाला टिकणारं आरक्षणच त्या ठिकाणी द्यायचं आहे.